67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सामना। अजित पवारांसह दिग्गज नेते स्पर्धा बघण्यासाठी हजर। एका बाजूला डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे, तर दुसऱ्या बाजूला पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ। दोघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती। या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर जे घडलं त्यामुळे ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। माझे दोन्ही खांदे माझी पाठ टेकलेली नसताना पंचांनी विजयी घोषित करण्याची घाई केलीच कशी, असा सवाल शिवराज राक्षेने केला आणि रिप्ले दाखवण्याची मागणी केली। मात्र त्याची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आणि तिथे गोंधळ सुरू झाला। शिवराजला राग अनावर झाला आणि त्यांनी पंचाची कॉलर पकडत थेट लात मारली। पोलिसांनी त्यानंतर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला होता। पंचांना लात मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोभण्यासारखं नाही। त्यामुळे आम्ही निर्णय घेतला, शिवराज राक्षेला या स्पर्धेतून 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात येतंय। त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात देखील कुस्ती झाली। महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती खेळत असताना हाफ टाइम मध्ये पंचांसोबत वाद घातला, शिवीगाळ केली। आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे एका खेळाडूला न शोभणार आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी निलंबित केलंय, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे। मात्र या सामन्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होतीये। असं असतानाच आता शिवराज याच्या समर्थनार्थ पैलवान चंद्रहार पाटील समोर आलाय। शिवराज राक्षेने खरं तर पंचांना गोळ्याच घालायला पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रहारने दिली आहे। तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला। पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली। शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता। शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता, मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो। आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि 6 मिनिटाची कुस्ती जवळ 1.5 तास चालवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय। कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय। कारण काल कुस्ती ज्यावेळेस रेफरीनं दिली, कुस्ती शिट्टी वाजवली, त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो, कुस्ती पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली, आणि इथं नुसतं खाली वाकून बघतोय तरी त्याने शिट्टी वाजवली। मात्र आता तज्ञांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलंय। रिव्ह्यू घेण्याचा अधिकार हा प्रत्येक स्पर्धकाचा अधिकार आहे। रिव्ह्यू घेतला गेला आणि त्याचे दोन्ही खांदे टेकले नसतील तर पुन्हा एकदा कुस्ती घेतली जाऊ शकते। तो पंचांनी मान्य केला पाहिजे, असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय। तुम्ही देखील या सामन्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल। पंचांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा।